हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल ब्रिझी ब्रेक्स. तर आपला फर्स्ट ब्लॉग लाईव्ह झालेला आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, तुम्ही जाऊन नक्की पहा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आज सकाळी सकाळी मी लवकर उठून पटकन कपडे धुवून घेतले. आम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे. माझ्या बहिणीचा दर्शनाचा मोबाईल खराब झालेला आहे आणि लॅपटॉपचं पण थोडं काम आलेलं आहे. तर आम्ही आज ते दोघी कामं करण्यासाठी नंदुरबार जाणार आहेत. तर आता मी पटापट तयारीला लागते. आमची बस आहे 9:30 वाजता आणि ती बस जर गेली तर नंतर आम्हाला डायरेक्ट 11-12 वाजता बस आहे. तर आमची कामं नाही होणार, म्हणून आता पटापट मी आवरते. चला मग आपण भेटूया. तर काही आमची तयारी झालेली आहे पूर्ण आणि लॅपटॉप, मोबाईल सगळं सोडलेलं आहे. तर आता आमची बस पण गेली आहे तिकडच्या पुढच्या गावाला, ते कोणती रिटर्न होईल. तर आता चला मग भेटूया. तर गाईज आम्ही आता नंदुरबारमध्ये पोचलो आहे. आता आम्ही पहिले आम्ही लॅपटॉपचं बघतो. 1-2 दुकानं आम्ही पाहू, कोण कुठे किती सांगतो खर्च, त्याच्या अकॉर्डिंग आम्ही डिसाईड करू की कुठे टाकायचं आहे. ते तुम्हाला दाखवते. बरीचशी दुकानं अजून उघडलीच नाही आहे आणि खूप लवकर आलो आहे वाटतं, पण आता ऑलमोस्ट 10 तर वाजून गेलेले. तर गाईज आम्ही दुकानवाल्याला फोन केला, पण तो 10 मिनटं घेणार आहे. मग तोपर्यंत जवळच इथे स्वामी समर्थ केंद्र आहे, इथे आम्ही दर्शन करून घेतो. आता चप्पल काढून घेऊ. तर गाईज आम्ही आता लॅपटॉप रिपेरिंगसाठी घेऊन गेलेलो आहे. ते दादा त्यांचं दुकान सेटअप करतात आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगू की काय प्रॉब्लेम आहे, काय नाही. आम्ही तसं सांगून दिलेलं आहे की आम्हाला लॅपटॉपची रॅम अपग्रेड करायची आहे. तर आता बघू ते किती सांगता, काय सांगतात. तर गाईज आम्ही आता मोबाईल रिपेअर करायला येऊन गेलेलो आहे. आता मोबाईल रिपेअरिंग सुरू आहे. आम्हाला रस्त्यामध्ये आमचा शुभम भेटला, त्याने आम्हाला बाईकने इथे ड्रॉप केलं. त्याचं ऑफिस पण इथेच आहे नंदुरबारमध्ये. तर आता मोबाईलचं आम्ही दिलेलं आहे, आता काय माहिती किती सांगतात ते. गाईज आता मोबाईलचं काम झालेलं आहे. माझ्या मोबाईलला पण मी ग्लास कवर लावून घेतलेलं आहे. आता शुभम त्याच्या ऑफिस दाखवायला घेऊन जातो आहे आम्हाला. तुम्हाला दाखवते मी. हे त्याच्या ऑफिसचं काम चालू आहे आता इकडे सुरू आहे. इकडे सगळा कचरा आहे. किती लोक बसणार आहे तुमच्या ऑफिसमध्ये? एकटा फक्त? सगळे फिरते लोक आहे का तुम्ही? A few moments later. तर गाईज आम्ही आता थोडासा नाश्ता करायला आलेलो आहे. इथं आमच्याकडे समोसा, कचोरी, वडापाव आणि बटाटा भजी पण आलेली आहे. आता छान गरमागरम आहे, तर आम्ही सगळे मिळून खाणार आहे. या तुम्ही पण खायला. मी माझ्यासाठी वडापाव ऑर्डर केलेला आहे.
त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. एक बाईट घेणार आहे. हे लोक पण इकडे खात आहे. मी पण माझी बटाटा भाजी घेतली आहे. कसा आहे दर्शना वडापाव? वडापावनी सॉरी समोसा खाते ना, छान आहे का? आणि शुभम तुझी भाजी कशी आहे? तर गाईज वडापाव छान होता म्हणून यांनी पण वडापाव मागितलेला आहे आणि आता खात आहे. कसा आहे दर्शना वडापाव? हां खाऊन घेऊ दे सॉरी कसा आहे? छान आहे. याच्या ऑफिसच्या कामामध्ये बिझी आहे. कॉल किया बट उन्होंने रिसीव नहीं किया, तुम्हें भी डाल तुम्हारा 7 नंबर ले सकते हैं. हां 7 नंबर. ये पिछली बार लेके गया था ना, खराब निकल गई. A few moments later. तर गाईज आम्ही तिथे पाहिली चप्पल, पण एवढी खास नव्हती म्हणून आवडली नाही आणि प्राईस पण खूप जास्त सांगत होते. तर आता बघू आम्ही दुसरीकडे कशी भेटते ते. गाईज इथं पण आता दाखवली सँडल, एवढे काही खास नाही आहे ते, पण आता पण बघू कुठे आहे. थोडी रिजनेबल दुकान आहे. याच्यामध्ये आम्ही चप्पल सांगितलेली त्यांना, आता ते पाहायला गेलेले तिकडे. बघू आता. तर गाईज आम्ही मार्केटमधून येऊन गेलेलो आहे आणि आम्ही मोबाईलचं पण काम करून आलेलो आहे. लॅपटॉपचं पण काम म्हणजे हार्ड डिस्क ते रॅम त्यांना ऑर्डर करायला सांगून दिलेली आहे. उद्या पप्पा जातील आणि तिथे रॅम टाकून आणतील आणि लॅपटॉप लगेच परत आणतील. आणि मोबाईलचं म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलं की थोडं जास्त सांगतील, पण खूप कमीमध्ये काम झालं. आम्ही नवीन मोबाईल पण ऑर्डर करून दिलेला आहे, पण आता बघू त्याचं काय होतं. पण हा जुना मोबाईल कमीमध्ये झाला, म्हणजे 600 रुपये घेतले त्यांनी. बॅटरी चेंज करायची, बॅटरीचा प्रॉब्लेम होता. आणि त्याच्यानंतर आम्ही काही शॉपिंग पण केलेली आहे. एक हे निव्या मॉइश्चरायझर आमचं संपलं होतं. हे असतं ते पायांना भेगा असतात त्याच्यासाठी लावण्यासाठी, पोमेट म्हणतात याला. तर हे आणलेलं आहे. हे आम्हाला किती 70 रुपयाला दिलं त्याने. आणि हे पण आहे निव्या मॉइश्चरायझर, हे 55 रुपयाचं आहे. हे बॉडी लोशन. आणि हा एक लिप बाम आणलेला आहे. हे रबर क्लचर, छोट्या छोट्या गोष्टी. आणि ही करवडी आणलेली आहे. आणि मी म्हणजे आम्ही चप्पल घेत होतो सँडल, तर ही सँडल आम्ही घेतली. तुम्हाला ही तो स्टार्टिंगला 350 रुपये सांगत होता. आम्ही बार्गेनिंग करून करून ती 280ला घेतलेली आहे. तर म्हणजे व्यवस्थित पडली ती. तो खूप झिकझिक करत होता, पण फायनली दिली त्याने 280ला. तर गाईज आमचं जे मेन काम होतं मार्केटचं ते झालेलं आहे. लॅपटॉप, मोबाईल आणि जे पण छोट्या मोठ्या गोष्टी होत्या घ्यायच्या ते सगळं झालेलं आहे. तर आजचा दिवस आपण इथेच एंड करू आणि पुढचे व्हिडिओ असेच डेली येत राहतील. तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओज पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला पण मोटिवेशन भेटेल थोडे अजून ब्लॉग बनवायचं. तर भेटूया आपण उद्या. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला.